गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आहे आषाढी एकादशी. आणि तर आज चला म्हटलं आज दिवसभरात तुम्हाला व्लॉग करून शूट करून आपण दाखवूयात काय होते, काय म्हणजे काय फराळाचं आहे काय नाही. तयारी तर झालेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. आणि मी ऑलरेडी स्कूलला गेलेली आहे. आज अन्वीला स्कूल आहे, तर हे पाहू शकता तुम्ही. बरंच काही काही असं उपासाची तयारी आहे आणि चालू आहे, म्हणजे पाहू शकता. आणि मी इथे चहा बनवत आहे. आता मी तुम्हाला काही खोटं दाखवणार नाही याच्यामध्ये की मी आंघोळ करूनच आषाढी एकादशी आहे चहा पिते. तर नाही, मला सकाळी ना चहा पिल्याशिवाय मला दिवसाची काहीच म्हणजे मी काहीच करू शकत नाही. तर मी पहिल्यांदा आहे ना चहा पिणार आहे आणि मग उपासाला सुरुवात करणार आहे. मग देवपूजा वगैरे, मग दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे. परंतु हो, मी आंघोळ करत आजही मतलब चहा पित आहे. तर चला, आणि मी स्कूलला गेलेली आहे, सगळं आवरलेलं आहे. आता आंघोळ वगैरे करून देवपूजा करायची आहे, ते तुमच्यासोबत मी व्यवस्थित शेअर करते. आता आहे ना फ्रेंड्स, झालंय असं की आमच्या ज्या मावशी असतात ना, त्या नेमक्या आहेत ना, जेव्हा सुट्टी म्हणजे जेव्हा काही सण असतो ना नेमका, त्यावेळेस त्या म्हणतात की आमचा पण सण आहे आणि आज एकादशी आहे आषाढी. तर मला आता कळाले की आज नेमके येणार नाही आहेत. तर म्हटलं चला आधी आपण भांडेच घासून घेऊयात आणि झाडू फरशी करूयात. ते पाहू शकता तुम्ही. आता मी ना हंडा वगैरे धुतलेला आहे, स्वच्छ असं पाणी भरायला लावलेलं आहे. आणि आता हे भांडे आहेत रात्रीचे एवढे पडलेले. तर आधी आता भांडे सगळे मी घासून घेते स्वच्छ, किचन ओटा वगैरे धुते. आणि मग आता काम आता वाढलं, आता झाडू फरशी पोछा वगैरे. अनुचे पप्पा गेलेले आहेत मॅच खेळायला, तसं ते आल्यावरती थोडीफार हेल्प करतीलच, असं काही नाही आहे. तर चला आता आपण आहे ना भांडे पहिले घासून घेऊयात. मला एका हाताने काय भांडे घासून व्हायचे नाही. पटापट भांडी घासली की अशी चुटकी वाजवते आणि तुम्हाला दाखवते कसं क्लीन होतं. तसं चकाचकपैकी आता सगळं काही आवरलेलं आहे. छान असे भांडे धुवून व्यवस्थित ठेवलेले आहेत. आणि आता चला, आता आपण एकादशी निमित्ताने पूजा वगैरे आवरून घेऊया. तिकडे खिचडी वगैरे केलेली आहे, तयार आहे. तर पण खाण्यासाठी आता सध्या कोण नाही, तर असं दूध वगैरे आलेलं आहे. तर आता आपण छान असं दूध काढून घेऊयात, तापायला ठेवूयात, थोडं दूध काढून घेऊयात अभिषेकासाठी. आणि मग पूजा वगैरे करूयात. हे पाहू शकता, बाहेर असं छान लखलखीत असं ऊन पडलेलं आहे, चकचकीत. आणि मस्तपैकी असं ऊन पडलेलं आहे. हे पहा, आज कृष्णकमळाला फूल आलेलं आहे का नाही. कृष्णकमळाची कळी तर आलेली आहे, कृष्णकमळाला मात्र फूल काही आज आलेलं नाही दिसत आहे. पण आत्ता नाही कळत, ते ना जरा वेळाने फूल उमलतं तेव्हा ते निळं निळं त्यातून काहीतरी असं दिसेल आपल्याला. मला खूप जास्त आशा आहे की आज ना कृष्णकमळाला फूल उमलेलं, नाहीतर आपल्या दुर्वा तर हे तर आहेच. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, हा आपला मनी प्लांट. तर चला मग आता आवरून घेऊयात. फ्रेंड्स, आता अशी माझी आंघोळ झालेली आहे, छान अशी डोक्यावरून सुंदर अशी आंघोळ केलेली आहे. आणि हे पाहू शकता, आता मी ना असे देव काढलेले आहेत घासायला. आता म्हटलं छान पितांबरीने मस्त असे मी देव घासून घेते. तर चला मग आता एकादशी निमित्ताने, आषाढी एकादशी निमित्ताने छान सर्व देव असे पितांबरीने घासून घेते आणि देवपूजा करते. छान त्यांना पंचामृत स्नान वगैरे घालते, मस्त मस्त. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मस्त मस्त हा शब्द बऱ्याच वेळा ऐकू येत असेल. तर मस्त मस्त. तर चला आपण करूयात आता देवाची पूजा. व्हिडिओने एकदा दाखवते असे छान असे देव, माझ्याकडे काय काय देव आहेत पहा. मला देव गोळा करण्याचा फारच छंद आहे फ्रेंड्स. आणि हे पाहू शकता तुम्ही, सगळ्या देवांची पूजा करावी असं माझं म्हणणं असतं. त्याच्यावर मी सगळ्या देवांची पूजा करते, सगळ्या देवांना मानते. मुळात मी देवालाच मानते, त्याच्यावर मी सगळ्या देवांना मानते. असं म्हणजे मुळात माझी श्रद्धा सगळ्या देवांवरती आहे. म्हणून मला असं वाटतं की सगळे देव असावेत. परंतु आपल्याला सगळ्या देवांचं काही माहीत नसते, नियम वगैरे. परंतु मग हे मी करते पूजा असं. तर चला आता घासून घेऊयात. आता आपण आहे ना आपल्या पांडुरंगांचे ना आता अभिषेक करून घेऊयात. जय जय विठोबा रुक्माई, 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 जय जय विठोबा रुक्माई. आपण छान यांचा आता अभिषेक करून घेतलेला आहे. जय जय विठोबा रुक्माई, 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 जय जय विठोबा रुक्माई.
आता फ्रेंड्स तुम्ही पण दर्शन घ्या आपल्या पांडुरंगांचा, विठोबा रुक्मिणीचा असं छान मस्तपैकी सजलेले वगैरे आहेत. मी अशी छान अशी देवांची पूजा केलेली आहे आपल्या, मस्त मस्त असं छान पंचामृत वगैरे पितांबरीने घासून वगैरे. फक्त फुलं नाही आहे तर फुलं मी आता ब्लिंकिटवरून मागवणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवेल. आता आपली छान आता सांग पूजा झालेली आहे. बराच वेळ लागला परंतु छान सुंदर पूजा झालेली आहे. पाहू शकता आपण छान 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 अशी पूजा झालेली आहे. आता मस्तपैकी आरती वगैरे करून घेऊयात आपण. आता ना झालेली आहे मस्तपैकी पूजा, एकदम छान आणि सुंदर तुम्हाला दाखवते. आणि चला आता आपण नाश्ता करून घेऊयात. आता इथे आहे थोडीशी खिचडी, त्याच्यावर दही, बटाट्याचा चिवडा आहे आणि राजगिऱ्याचा लाडू आहे. तर अशा प्रकारे आता आपण थोडंसं फराळाचं करून घेऊया. पाहू शकता तुम्ही असं छान आपली अशी मस्त अशी पूजा झालेली आहे, सुंदर अशी. आहेत आपल्या हाऊसकीपिंगच्या मावशी, त्या झाडून फरशी करतायत आता. तर ह्या मावशी आहेत आपल्या हाऊसकीपिंगच्या, त्या आज आलेल्या आहेत पुसून घ्यायला. तर त्या म्हटल्या मी झाडून फरशी करून देते, त्यांना पैसे द्यायचे. मग अशा प्रकारे ते आता घेत आहेत छान झाडू फरशी करून. काय केलं तर आता हे ना साबुदाणा आणि भगर ना रात्री भिजायला टाकली होती. तुम्ही माझ्या ह्याच्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. तर ही आता मी आहे ना हे करून घेते, वाटून घेते मिक्सरमध्ये आणि मग थोडंसं दही टाकून ना ते ठेवणार आहे. मग त्याचे छान डोसे करा, इडली करा. थोडासा इनो टाकायचा करताना मिक्स, मीठ टाकायचं, इनो टाकायचा चिमूटभर. आणि मग तुम्हाला काय इडली करू शकता, आप्पे करू शकता आणि काही पण करू शकता. तर चला आता फराळाचं आता हे मी आहे ना काही नाही, सकाळी गॅसही केलं, त्याच्यावर खिचडी वगैरे सांडलेली आहे. तर थोडीशी असं पुसून घेऊन वगैरे आवरून मग तुम्हाला दाखवते मी आता. फ्रेंड्स हे पाहून घेऊ शकता. मी आता ह्याच्यावर पाण्यामध्ये ह्याला भिजत टाकलं होतं आणि ह्याला मी स्वच्छ अशा प्रकारे धुवून घेतलं आहे, रताळ आणि बटाटा. आणि दोन्ही मी असं आता कुकरमध्ये, पातेल्यामध्ये टाकून उकडणार आहे. याला पाणी खूप कमी टाकायला लागतं, अगदी म्हणजे किंचित. तर तुम्ही पाहता मी कसं टाकते आता. तर हे पहा फ्रेंड्स, मी अशा प्रकारे आहे ना रताळ याच्यात थोडंसं एवढंसं पाणी टाकलेलं आहे, अगदी किंचितचं पाणी टाकायचं आहे. आणि बटाट्याला किंचितचं पाणी टाकलेलं आहे. आणि दोन्ही आता मी उकळत आहे. आधी मी खाली ना बटाटे ठेवते कुकरमध्ये आणि त्याच्यानंतर वरती मी असे नाही, आधी मी खाली हे ठेवते आणि ह्याच्यावरती असं काहीतरी करते मॅनेज. आता नाहीतर मध्ये प्लेट ठेवते. आता मध्ये ना मी याच्या प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती असे बटाटे ठेवते आणि हे दोन्ही आता उकडून घेते. मग यांची आमटी करते आणि मग आपले डोसे वगैरे भगरीचे. आता काय झालं ना फ्रेंड्स, मी जे केलं ना ते भगर रात्रभर भिजत टाकली होती, तुम्ही पाहिलं. तर भगर आहे ना दोराबजी मॉलची होती, परंतु मग ते टाकल्यापासूनच माझ्या मनामध्ये शंका होत होती. एकदा घटना घडली होती पहा भगरीची, की ती वरई होती आणि ती खराब होती आणि ती विषबाधा झाली वगैरे, असं तसं झालं. आणि ती भगर आहे ना पॅकिंगची नव्हती. तिला आता जवळपास ना 4-5 महिने झाला असेल त्या भगरीला. मग आहे ना ती भगर आहे ना चांगली होती बरं का, काही प्रॉब्लेम नव्हता. पण माझ्या मनामध्ये शंका आली, मग मी सरळ टाकून दिली, नकोच म्हटलं ते पीठ घ्यायला. आता मी नवीन भगर आणणार आहे, ती भिजवणार आहे 1 तासभर आणि ते साबुदाणा आहे ना त्याच्यासोबत बारीक करून मग त्याचे डोसे करणार आहे. का तर ना ते आपल्या माहीत असताना उगीच विनाकारण रिस्क नको, म्हणजे नाही का. तर आणि ही सगळी खिचडी केली, त्याचं थोडा बटाटा शिल्लक आहे, तो पण आमटीमध्ये देईल टाकून. तर चला मग असा प्रकार घडला. आता रोज काही ना काहीतरी आपल्यासोबत प्रकार घडतच असतात. ते काय अरे संसार असं म्हणण्यासारखं. चला आता फराळाला लागू आपण. खूप दिवस झाले ना आमच्या घरी कुठला उपास, आणि उपास जरी केला तरी ना आपण खिचडी खातो. मग ही भाजणी ना खूप दिवस झाला यूजमध्येच नाही आलेली. तर हे पाईत किंवा भाजणी आहे उपासाची, राजगिरा भाजणी, पण सगळं नाही एक्सपायर झालेलं आहे. आणि मला माहीत नाही म्हणजे हे सगळं एक्सपायर झालं तरी यूज करतात का नाही. तर मार्च 2026 हे पीठ तर खोललं पण नाही, ओपन पण नाही केलं. राजगिरा फ्लोअर, त्याला काय होतं राजगिरा फ्लोअरला, पण काय माहिती आता, मी तर नाही वापरणार आहे. पण चला आता आपण आपल्या आमटीकडे वळूयात. आणि आमटीसाठी ना मी आता जिरे काढले होते खाली. तर आता आपण आहे ना उपासाची आमटी करून घेऊया. तर इथे मी तेल टाकलेलं आहे, तर त्याच्यामध्ये असे जिरे टाकलेले आहेत. आणि इथे शेंगदाणा, हिरवी मिरचीचं बारीक पाणी टाकून बारीक केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट, आणि तो आता मी याच्यामध्ये टाकत आहे. साधी सिंपल आपली आमटी अशी उपासाची. आणि हा थोडासा काही खिचडीला बटाटा ठेवला होता ना अन्वीच्या केलता, तो टाकते आहे. आणि मी अजून बटाटा टाकणार आहे, तो कुकरमध्ये उकडत आहे तो. आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं, हवे असेल थोडंसं साखर टाकायची. आणि झाली आपली आमटी तयार. तुम्हाला जर अशी खायची असेल तुम्ही गूळ पण टाकू शकता, खूप छान लागते. आणि अशा प्रकारे आपली मस्त मस्त शेंगदाण्याची आमटी. थोडीशी पातळच करणार आहे, का तर हे पण मी डोस्याला आता टाकलेलं आहे भिजायला, म्हणजे वाटून. आता दही मीठ टाकून हे वाटलेलं आहे आणि आता ठेवलेलं आहे. आता त्यांनी भगर आणलेली आहे आणि पप्पांनी दुसरी, तर ती मी आता वाटून टाकलेली आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आता आपली तयारी झालेली आहे फराळाची. तर पाहू शकता फ्रेंड्स, आपले बटाटे इथे उकडलेले आहेत, त्याचप्रमाणे आपले रताळे पण इथे असे उकडून तयार झालेले आहेत. आपल्याला इथं डोस्याचं जे बॅटर आहे, साबुदाणा, भगर, 1 वाटी भगर असेल तर त्याला आहे ना
अगदी थोडासा साबुदाणा टाकायचा. म्हणजे 1 वाटी भगरला तुम्ही पाव वाटी साबुदाणा, म्हणजे अगदी 2 चमचे साबुदाणा टाकला तरी, मोठे 2 चमचे साबुदाणा टाकला तरी पण चालतो. आणि त्याच्यामध्ये ते बारीक मी काय केलं, भगर टाकली, साबुदाणा टाकला, 1 तासभर भिजत टाकलं त्या दोघांना. नंतर मिक्सरमध्ये टाकताना त्यात दही, मीठ टाकलं आणि मग ते बारीक असं वाटून घेतलं. आणि आता त्यात इनो टाकलेला आहे. आणि आता इकडे मी थोडीशी कोशिंबीर म्हणजे चटणी करते काकडीची, तर काकडी, हिरवी मिरची, साखर आणि मीठ टाकलेलं आहे. आणि वरतून दही टाकून त्याला जिऱ्याची फोडणी देणार आहे. आणि इकडे असे टाकलेले आहेत मस्तपैकी आमटी तयार केलेली आहे खाण्यासाठी. आता ही रताळ्यांसोबत पण खातात आमटी आणि डोशांसोबत पण होईल आमटी. आणि खिचडी मी सकाळीच केली ती अन्वीच्या टिफिनसाठी, त्याच्यामुळे खिचडी आता काही बनवलेली नाही आहे. तरी संध्याकाळच्याला तर साबुदाणा मी भिजत टाकणार आहे. तर अशा प्रकारे आपली फराळाची तयारी आहे. आणि इकडे आहेत केळ्याचे वेपर्स, बटाट्याचे वेपर्स वगैरे आहे, दही आहे, ताक आहे, सगळं काही आहे. तर आता मी बनवून घेते ही चटणी, याला जिऱ्याची तडका देते आणि मग हे बनवते. आता याच्यामध्ये मी ना पहिलं आधी ना हे बटाटे सोलणार आहे आणि हे बटाटे याच्यामध्ये टाकणार आहे. 2 बटाटे सोलणार आहे आणि ते हे आमटीमध्ये मी टाकणार आहे. आता ना अशा प्रकारे ना आता अन्वीचा वेळ झालेली आहे. तर अशा प्रकारे आता मी ना इथं डोसे करून घेत आहे. तर आपलं सगळं टेबल रेडी झालेलं आहे. आणि रात्रीसाठी पुन्हा एकदा साबुदाणा भिजत टाकलेला आहे. आता हा साबुदाणा रात्री खिचडी करायची किंवा साबुदाण्याचे वडे करायचे. आपला बटाटा पण उकडलेला आहे ऑलरेडी, पाहू शकता. तर चला मग आता आवरून घेते. फ्रेंड्स, इथे आपली उपासाची थाळी अशी सजलेली आहे. तर आजच्या मेन्यूमध्ये काय काय आहे, आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एकादशी आणि दुप्पट खाशी त्याप्रमाणे आपलं हे सगळं काही फराळाचा साज शृंगार अशा प्रकारे रेडी आहे. तर चला आता मी दाखवते, सुरुवात करते इथून. तरी ते आहेत रताळे, हे उकडून घेतलेले आहेत. तुम्ही साखर टाकूनही उकडू शकता, छान लागतात. त्यानंतर इथे आहे अशी काकडीची चटणी, काकडी, शेंगदाण्याचा कूट, साखर, मीठ, दही आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. कोशिंबीर तुम्ही म्हणू शकता त्याला. त्याचप्रमाणे इथे केलेली आहे, पाहू शकता, शेंगादाण्याची आमटी, जिऱ्याची फोडणी देऊन त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकलेला आहे. आणि तो पातळ अशी शेंगादाण्याची मी आमटी केलेली आहे मस्तपैकी, त्याला छान असं हे करून. आणि त्याच्यानंतर इथे आहे भगरीचा आणि साबुदाण्याचा असा डोसा बनवलेला आहे. पाहू शकता किती छान असा डोसा आहे. त्याचप्रमाणे ताक आहे, रताळ्यासोबत खायला दूध आहे. आणि ही वाटी थोडीशी गरम केली त्याच्यामुळे काळी झाली, साखर आहे. आणि इथे आपलं थोडंसं फ्राईडचं ताट आहे. इथे साबुदाण्याचा चिवडा आहे, राजगिऱ्याचा लाडू आहे, केळाचे वेफर्स आहेत, बटाट्याचे वेफर्स आहेत. आणि घरगुती आपल्या पापड्या आहेत ना, मी त्या नाही तळल्या, तर संध्याकाळी तळेल. आणि फ्रूट्समध्ये आपल्याला सफरचंद आहे, डाळिंब आहे, केळी आहे, पेरू आहे, दही आहे, ताक आहे. तर अशा प्रकारे सजलेलं आहे आपलं फराळाचं ताट. तर या सर्वजण जेवायला झालेलं आहे. संध्याकाळचं वातावरण आणि पाऊस आज बराच वेळा येऊन गेला. आणि आज आपलं हे मिनी गार्डन आज इथं असं उगवलेलं आहे. हे काकडीचा वेल आला आहे, आय थिंक त्याच्यामध्ये काकडीच टाकली होती मी. आणि हे आणि ना आमच्या एसीच्या तिथे ना जे होल्स राहिलं होतं ना उघडं, त्यात पक्ष्यांनी घर केलं होतं, पण त्यात अंडे वगैरे काय नव्हतं, मग ते होल बुजवलेले. तर आता आहे ना हे ढगं आलेले आहेत, आता पाऊस पडेल. तर चला, आज असा एकादशीचा, आषाढी एकादशीचा असा व्हिडिओ होता. हे तुळशीला अशा प्रकारे नैवेद्य वगैरे झालेला आहे आपला. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आपला छोटासा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मीरानी बोलते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. माझ्या व्हिडिओतर्फे मी माझं थोडक्यात तुम्हाला काम दाखवण्याचा प्रयत्न नाही करत आहे, पण डेली रुटीन वगैरे काय असतं. आणि आजकाल खूप सारे यूट्यूब व्लॉग बनवतात, तर म्हणलं व्हाय नॉट आय एम. मग म्हणलं चला आपण पण आपलं काहीतरी डेली रुटीन टाकूयात. असं काही फार विशेष नसतं, परंतु मग चला म्हटलं आपण पण टाकूयात. गावाकडची लोकांचे व्हिडिओ खूप पाहिले जातात, का तर गावाकडचं जीवन पाहायला सगळ्यांना आवडतं. मग आपण असं गावाकडे जाऊन राहू तर नाही शकत. मग आपण जिथे राहतो तर त्याच्या आजूबाजूचा परिसर, तर आपण घरामध्ये मग शहरामध्ये राहून आपण आपलं जीवन कसं जगतो वगैरे, हे सगळं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.